हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत खमंग, पौष्टिक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ऑल टाइम फेवरेट असलेला मेथीचा पराठा। चला तर मग आपण बघूया गरमागरम मेथीचा पराठा। त्यासाठी आपण घेणार आहोत 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, तसंच त्याचबरोबर आपण घालणार आहोत 1 मोठी वाटी बारीक चिरलेली मेथी। त्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ, त्याचबरोबर 1 छोटी वाटी डाळीचं पीठ। यात आपण बाजरीचं पण ॲड करू शकता, पण आत्ता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ते घातलेलं नाही आहे। त्याचबरोबर 1 छोटी वाटी कोथिंबीर, तसंच छोटी वाटी दही। दही एक 3 ते 4 चमचे असावं। दह्याने आपले पराठे एकदम मऊ छान होतात। तसेच थोडेसे तीळ। आता थंडी असल्यामुळे तिळाचा वापर नक्की करावा। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा, त्याचबरोबर 1 वाटी लसूण, मिरची आणि जिरे घातलेला ठेचा। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ते हळूहळू पाणी घालून तो गोळा घट्ट असं मळून घ्यायचा आहे। पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। नंतर तेलाचा थोडासा हात लावून आपल्याला ते पीठ एक 10 ते 15 मिनिटं भिजू द्यायचं आहे। ते पीठ व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर मग त्याचे पराठे छान होतात। आता आपली 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। बघा, हे पीठ एकदम व्यवस्थित घट्ट असं मळून घेतलं आहे आपण। आता या पिठाचे आपल्याला बारीक बारीक समान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। हे 1 वाटी पीठ जे आपण घेतलं आहे त्यात अंदाजे आपल्याला 9 ते 10 पराठे रेडी होतात। आपण आता हे सगळे गोळे असे करून घेतलेले आहेत। आता आपण पराठे लाटायला सुरू करतोय। थोडंसं पीठ लावून आपल्याला हे पराठे एकसारखे पातळ असे लाटून घ्यायचे। हा पराठा तुम्ही बनवून बघा, अजिबात तोंडात असा चिकटत नाही किंवा असं ते पीठ आपल्याला तोंडात असं गजगज लागत नाही। त्यामुळे हे पराठे तुम्ही नक्की करून बघा। खाताना एकदम खमंग, खुसखुशीत असे हे पराठे लागतात। सगळ्या बाजूनी सारखा असा आपल्याला पराठा असा पातळ लाटून घ्यायचा आहे। बघा, आता पराठा आपला रेडी झालेला आहे। आता आपल्याला ह्याला बारीक गॅस करून लाल असे भाजून घ्यायचे। दोन्ही बाजूंनी तेल लावून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटर लावून पण भाजू शकता। बघा, आपला पराठा किती सुंदर दिसतोय। दोन्ही बाजूला आपल्याला त्याला तेल लावून बारीक गॅस करून लाल असा भाजून घ्यायचा आहे। हे पराठे 3 ते 4 दिवस व्यवस्थित टिकतात, अजिबात कडक होत नाहीत। त्याच्यात आपण दही घातल्यामुळे एकदम मऊ, छान लुसलुशीत हे पराठे राहतात आणि चवीला तर अतिशय उत्कृष्ट लागतात। बघा, हे पराठे अशा रीतीने आपले रेडी झालेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर